लक्ष देते हैं? Yes. ओके. सो याचे एक्स वाय साईन्स काय येतील, कॉर्डिनेट्स काय येतील? आता इथं आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं साईन वगैरे सुद्धा विचार करायचे, ते कसं करायचं ते सांगतो. ठीक आहे. फर्स्ट आपण कॉर्डिनेट्स फाइंड करूया त्याचे. या अँगलचे व्हेरियस कॉर्डिनेट्स आपल्याला रेशिओज, ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज आपल्याला फाइंड करायचे. ओके. हम्म. इथपर्यंत गेलं का? हो. तर इथपर्यंत. हम्म. किती येईल? एक मिनिट मी करते. साइन 60 डिग्री किती येतो? साइन 60 डिग्री हा येईल वाय, हा येईल एक्स. सो अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस 1 आहे. ओके. सो वाय येईल साइन 60 डिग्री अपॉन हायपोटेनस 1 घेतलाय आपण, पर्पजफुली युनिट सर्कल घेतलंय. युनिट सर्कल म्हणजे ह्याच्या सर्कल ऑफ रेडियस 1 म्हणजे हायपोटेनस ऑफ ट्रायंगल 1 घ्यायचा आहे. सर्कल जर काढलं तर त्याची रेडियस 1 असेल, म्हणजे कुठेही कोणताही अँगल घेतला तरी आपण रेडियस 1च घ्यायची, जेणे की हायपोटेनसची लेंथ 1 येईल. कॅल्क्युलेशन सोपं जातं अँगल्स फाइंड करण्यासाठी. दॅट्स वाय. नाव साइन सिक्स्टी किती येतो? √3/2. ओके. सो या वाय कोऑर्डिनेट काय आला? √3/2. बट इट्स इन द निगेटिव्ह साइड ऑफ वाय ऍक्सिस, सो इट इज -√3/2. लक्ष देतं? Yes. निगेटिव्ह साइड ऑफ वाय ऍक्सिसला आहे ना, सो तो येणार आहे हो. -√3/2. आणि एक्स कोऑर्डिनेट काय येईल? कॉस 60 डिग्री. कॉस 60 डिग्री काय येईल? एक्स अपॉन आर म्हणजे एक्स म्हणजेच काय येईल? हा 1/2 येईल. बट ही जी साईड आहे एक्सची ही पॉझिटिव्ह साईड आहे. सो एक्स इज इक्वल टू +1/2. सो हे कॉर्डिनेट्स काय आले? 1/2 √3/2 हे कॉर्डिनेट्स आले एक्स आणि वाय चे. गेटिंग इट? मग आता साईन आणि कॉस मिळाला. साईन Yes. 60 -60 डिग्री. साईन ऑफ -60 डिग्री काय मिळाला? -√3/2. कॉस ऑफ -60 डिग्री, -60 डिग्री. ऍक्च्युली आपण कालच पाहिलेलं काय, कॉस थिटा एक इवन फंक्शन आहे, म्हणजे कॉस ऑफ -60 डिग्री काय येणार आहे? कॉस 60 डिग्री इट इज इक्वल्स टू 1/2. ओके. कॉस आणि साईन मिळाले. बाकीचे फाइंड करायला काय अडचण आहे? No. टॅन, कॉट, सेक, कोसेक, रेस्ट ऑल फाइंड कर याच्यावरून. मी थर्ड साइडला 1 युनिट घेऊ ना? थर्ड थर्ड काय? हॅलो. थर्ड साइडला 1 घेऊ ना? थर्ड साइडला म्हणजे? तिथे 1 युनिट कन्सिडर करायचं ना इनडायरेक्टली. सर्कल
ऑफ रेडियस 1 युनिट ना. सर्कल मध्ये, हा हा. हा बरोबर, म्हणजे आर इज इक्वल टू 1 घ्यायचं आहे. हे बघ, आपण काल फॉर्म्युला हा. पाहिलेला. साइन थिटा काय येतो? वाय अपॉन आर, सॉरी, काय येतो तो? वाय अपॉन आर. वाय अपॉन आर. ओके. बट इथं आर इक्वल टू आपण हा पर्पजफुली 1 घेणार आहे. म्हणजेच इथं साइन थिटा काय येणार आहे? वाय ओनली. कॉस थिटा काय घेणार आहे आपण? एक्स अपॉन आर. बट आर इक्वल टू 1 घेतला, सो एक्स येणार आहे, बिकॉज आर इक्वल टू 1 आहे. हा, मी हेच विचारत होते. हा हा. बरोबर. आपण कोणतेही रेडियसचं सर्कल घेतलं तरी वी आर गोइंग टू गेट सेम अँगल्स, बट वी आर टेकिंग पर्पजफुली हम्म युनिट सर्कल टू इन ऑर्डर टू हम्म सिम्प्लिफाय कॅल्क्युलेशन ओनली. हम्म. ठीक आहे. येस. कम्प्लिटेड दिस पार्ट. आता मी पॉझिटिव्ह 1/2 आलाय आणि नेगेटिव्ह 3/2 ना, √3/2. बरोबर बरोबर. ते क्वाड्रंट मध्ये डिपेंडेंट आहे म्हणून. हा ते त्यामुळेच, बिकॉज हा. टर्मिनल आर्म लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट, नो. अँड सी, येस. इन फोर्थ quadrant cos is positive, here it is positive. See, cos theta, you got येस. positive answer, no? And say, sin येस. theta will be negative in fourth quadrant, so this is येस. negative. Depending on these values, these coordinates, the signs येस. of ratios will be decided. ओके. आणखी एक दोन कर. एवढे हा. सगळे बघ जमतायत का? नाहीतर आणखी एक दोन कर. हा 300 वाला कर बरं. हो, करते. 300 डिग्री वाला कर. सर सांगू व्हॅल्यूज ह्या क्वेश्चनचे? हॅलो. 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 हा. आन्सर सांगू का -60चे? मायनस -60चे, हा सांग ना. हा. साइन 60 √3/2, कॉस हम्म. 60 1/2, मायनस √3/2, टॅन मायनस एक एक 60 एक मायनस मिनिट, रूट एक थ्री एक मिनिट, एक मिनिट. साइन 60. हा, साइन 60 किती आला? -√3/2. ओके. साइन 60 -√3/2, करेक्ट. पुढे बोल. cos 60 1/2. कॉस -60 इज इक्वल टू 1/2. हा, cos -60 इक्वल्स टू 1/2. हा. त्याच्यानंतर tan -60 -√3. -√3, करेक्ट. त्याच्यानंतर कोसेक 60 -2/√3. -2/√3, बरोबर आहे. आणि सेक -60 1/x म्हणजे 2 आलाय. हा, आणि कॉट 60 -1/√3. करेक्ट करेक्ट करेक्ट. ठीक आहे. आता हा जो 300 डिग्रीचा अँगल आहे, याच्यासाठी फाइंड कर. हम्म. सेम तसंच काढायचं ना? हो हो. -300, सॉरी, +300 डिग्री दिस टाइम. थीटा इक्वल टू 300 डिग्री. कर बरं. 300 डिग्री कुठे येईल? 270 डिग्री इथे आहे. +30 डिग्री. फोर्थ क्वाड्रंट मध्ये येईल ना? हा, इथपर्यंत किती आहे? 270 डिग्री 70 पर्यंत. टू 360. हा. हम्म. म्हणजे इथं 270 आणि 300, म्हणजे इथून पुढे 30 डिग्री हा आहे.
राईट. हा. जर हा 30 डिग्री आहे, तर हा किती राहिलेला असणार आहे? 60 डिग्री असणार आहे. मग आता ही रेडियस आपण युनिट युनिट घेतली, युनिट रेडियस घेतली. हो. ठीक आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ओके, हा परपेंडिक्युलर आहे, हा अँगल 30 डिग्रीचा असेल, हा अँगल 60 डिग्रीचा असेल. हम्म. हा वाय आहे आणि हा एक्स आहे. साईन 60 वरनं ह्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. बट अँगल काय पॉझिटिव्ह आहे ना. हम्म. हम्म, ठीक आहे. याच्यावरनं आता फक्त टर्मिनल आर्म फॉल्स इन द फोर्थ क्वाड्रंट नो. सो साइन्स ऑफ दिस अँगल विल बी अकॉर्डिंग टू प्रिव्हियस क्वेश्चन. Like here, all trigonometric ratios positive. Here, sine, cosec, कॉस. cosec, हा, खाली कॉस. tan, cot. Here, हम्म. cos, sec. हम्म. These ratios will be positive. Other ratios will be negative. Okay. नेगेटिव्ह. Find it now. येस. हम्म. हे जे काल तुला सांगितलं ना, लर्न करायचं रट्टा मारायचा नाही. हम्म. लर्न करणं म्हणजे हे सॉल्व्ह करणं, प्रॅक्टिस करणं याची अगेन अँड अगेन. सो दॅट काही जरी क्वेरी आली तरी ती लर्न करून त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाते. सर, क्वेश्चन, तुमचा व्हॉइस ब्रेक होता, मला काय ऐकूच नाही आलं. मी काय म्हंटल काल, हे जे फॉर्म्युलाज लर्न करावे लागतात ना, तर ते लर्न करण्याची जी मेथड आहे ना, ती हा. रट्टा मारून किंवा नाही का, लाईक लर्न बाय हर्ट करायचे, अगेन अँड अगेन बोलायचे. तर ती त्या हा. मेथड पेक्षा ना, की मॅक्सिमम काय करायचं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला डाऊट्स पण हा. येतात, आपल्याला कळतं पण की नक्की कुठे आपण रॉंग जातोय. आणि जेवढी जास्त प्रॅक्टिस करेल हा. तेवढे जास्त आपल्याला फॉर्म्युलाज पण लक्षात राहतात. हम्म. हम्म. कर बरं आता 300 डिग्री साठीचे रेशोज, रिमेनिंग रेशोज फाइंड कर. हो. सर, एक्स इज इक्वल टू 1/2 आणि वाय इज इक्वल टू -√3/2 आहे का? एक्स इज इक्वल टू 1/2 हा. आणि वाय इज इक्वल टू -√3/2. -√3/2. तेच बरोबर, ना, परपेंडिक्युलर घेऊन आपण व्हॅल्यूज बरोबर, काढलं, बरोबर. तसंच काढायचं. बरोबर आले, बरोबर तसंच आले. काढायचं असतं ना? हो हो. एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आणि मग त्याच्यावरनं हम्म. साइन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन हा. आर, आर इज इक्वल टू 1 आपण पर्पजफुली घेतो युनिट सर्कल मुळे. कॉस थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन आर, म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू आर इक्वल टू 1 घेतलं तर हम्म. कॉस थिटा इज इक्वल टू एक्स. बरोबर आहे. आणि बाकीचे हम्म. फाइंड करायचे. एक्स आणि वाय कळला की बाकी सगळं फाइंड होतं. मी असंच केलं, परपेंडिक्युलर काढून मग मी एबीसी नावं देऊन तसं काढलं मी. तसंच ठीक आहे ना? करायचंय. ठीक आहे, तसंच करायचं. हा.
झालं. सर झालं. ओके. सांग बरं रेशोज. साइन 300 मायनस √3/2. हम्म. टॅन सॉरी कॉस 300 1/2. करेक्ट. टॅन 300 मायनस √3. हम्म. कोसेक 300 -2/√3. हम्म. सेक 300 2. हम्म. आणि कॉट 300 -1/√3. सेमच आहेत सगळ्याचे उत्तर. सेमच आहेत का बरं, सेमच आले? कारण की -60 मध्ये आपण मागे गेलो होतो आणि 300 मध्ये तर ते तिथेच पडत होतं ना त्या क्वाड्रंट मध्ये. क्वाड्रंट मध्ये त्याच पडतं. हा. बघ ना पण, हे बघ, इथे दिसतंय हे. तर आपण इथून 60 डिग्री मागे आलो, बरोबर. हा. आणि आणि इथे इथं इथं 300 270 झालं. डिग्री, आणि इथून 30 डिग्री इथे आलो, म्हणजे इथून पुढे किती राहिलंय? हम्म. 60 डिग्रीच राहिले, म्हणजे इथून 60. मागे आलो असतो तरी 60 डिग्री इथपर्यंत आलो असतो. म्हणजे तुला एक हा. काय कळलं इथे? थिटा इक्वल्स टू 300 डिग्री इज इक्वल टू -60 डिग्री, तोच थिटा आहे. त्यामुळे रेशोज सेम आले. हम्म. ओके. ओके. हा. ओके, चल पुढे. हा. आय थिंक या क्वेश्चनची आयडिया क्लिअर आली आहे तुला. हा. ओके. आता सेकंड हा. क्वेश्चन, जस्ट साइन्स स्टेट करायचे, स्टेट दी एक साइन्स ऑफ. सेकंड. हा, सायन्स स्टेट करायचंय म्हणजे आपण ते क्वाड्रंट मध्ये बघायचे की बरोबर, कुठं लाय करते. बरोबर, बरोबर. आता थ्री हंड्रेड तसंच अँड ना. एट हा ओके. बरोबर. पहिल्यांदा अँगल बघायचा. 380 डिग्री, 80 डिग्री. 230 डिग्री, क्वाड्रंट. हा, फोर हंड्रेड अँड पॉझिटिव्ह. सिक्स्टी एट डिग्री ठीक आहे. आता इथं आपल्याला एक्झॅक्ट अँगल ड्रॉ नाही करायचा आहे, त्या रेशोच्या व्हॅल्यूज फाइंड नाही करायच्या आहेत. वी जस्ट आर हा. गोइंग टू स्टेट साइन्स ऑफ दिस टॅन रेशो, दिस कॉट रेशो, दिस सेक रेशो. दॅट्स इट. येस. येस. ओके. हा चला, अँगल वरून तो अँगल, त्याची टर्मिनल आर्म कोणत्या क्वाड्रंट मध्ये फॉल करेल? फर्स्ट ऑफ ऑल लेट्स प्रेडिक्ट दॅट थिंग, देन विल गो अहेड. सर तुम्ही करताय की मी करू? एक करून दाखवू तुला. लास्ट वाला करून द्या का, सेक 468. 468 डिग्री. ओके, ही आपली कॉर्डिनेट सिस्टीम आहे, एक्स वाय कॉर्डिनेट सिस्टीम आहे. ठीक आहे. आता मी एक लक्षात घेतो, 468 डिग्री. ठीक आहे. इट इज ग्रेटर दॅन 360 डिग्री आहे. सो मी 360 डिग्री मायनस करतो. किती येईल? 801. 108 डिग्री आहे, राईट. हा येस. काय आहे? ग्रेटर दॅन 90 डिग्री. नाईन्टी डिग्री. हे जस्ट मी अनालाइज करतोय प्रिव्हियस, म्हणजे इन ऍडव्हान्स, बिफोर गोइंग हा. टुवर्ड्स कॉर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे. आता पहा, ठीक. मी इथून स्टार्ट केला अँगल मोजायला, म्हणजे टर्मिनल आर्म, इनिशियल आर्म आहे. ठीक आहे. मी रोटेट करतोय टू गेट द पोझिशन ऑफ टर्मिनल आर्म. ठीक आहे. मी इथून येस. 90 डिग्री आलो, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री आलो इथपर्यंत. इथून पुढे मला किती जायचंय? 108 डिग्री. मी पुढे आलो 90 डिग्री पर्यंत, पुढे आलो. ठीक आहे. 90 डिग्री, 10 डिग्री, 100 झाले, 20 डिग्री, 8 डिग्री, म्हणजे इथून पुढे 18 डिग्री आलो. मी किती आलो? 18 डिग्री पुढे आलो. 18. ओके. सो हिअर आय गेट अन अँगल ऑफ 468 डिग्री. लक्षात आलं कसा मी फाइंड केला? मी फोर हो. हंड्रेड अँड सिक्स्टी एट मी चेक केलं, ग्रेटर मायनस थ्री 360. सिक्स्टी आहे की लेस दॅन 360. ठीक आहे. इट इज हम्म. ग्रेटर दॅन 360. हम्म. मग मी एकदा मायनस केलं, जर हा 360 ची मल्टिपल, 360 × 2 हम्म. किती? 720. हम्म. जर याच्यापेक्षा ग्रेटर अँगल असेल, याच्यापेक्षा ग्रेटर अँगल असेल थिटा, तर आपण काय करायचं? डायरेक्टली 720 मायनस करायचे, आणि अँगल फाइंड करताना एक कम्प्लीट रोटेशन 360, सेकंड कम्प्लीट रोटेशन 720 डिग्री, आणि मग तिथून पुढे अँगल घ्यायचा. हम्म. ओके. सो हा अँगल आहे, इथं टर्मिनल आर्म आहे. आता युनिट सर्कल ड्रॉ केलं, रेडियस घेतली 1 युनिट, हम्म. परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हा सपोज पॉइंट पी आहे, हम्म. हा पॉइंट एम आहे, आणि हम्म. हा पॉइंट ओरिजिन ओ आहे. आता लक्षात घ्या,
की आपण इथून पुढे किती गेलोय, म्हणजे इथपर्यंत आपल्याला किती आले होते. ठीक आहे चला, आपल्याला फक्त साईन सांगायचे ना, आपल्याला रेशो नाही फाइंड करायची, वी जस्ट हा आर तेच. स्ट्रेट साईन. सो टर्मिनल आर्म ऑफ दिस अँगल इज फॉलिंग इन द सेकंड क्वाड्रंट. ओके. अँड इन सेकंड क्वाड्रंट ओनली साइन अँड कोसेक. अँड कॉस. हा Cosec कोसेक. cos will have positive sign. Cosec will have negative sign. So sign हा. of this will be negative. That's it. जसं इथे आपण 468 मायनस 360 केलं, तसं आपण लाईक 468 मायनस 450 करू शकतो. 468 minus 450 का करायचंय? कारण म्हणजे 360 नंतर जो 90 डिग्रीचा अँगल आहे तो 450 बनतो ना. हा चालेल की, मग तो इथे येईल ना, म्हणजे 360 इथे, 450 इथे येईल ना. एक्स लाईन वर हा इथे पॉझिटिव्ह. एक्स वाय पॉझिटिव्ह. वाय पॉझिटिव्ह वर येईल 450. ठीक आहे. मग किती राहिलं तर तेवढं ऍड करावं लागेल, तसंही चालेल. ओके. बेस्ट वे. 450 थ्री प्लस सिक्स्टी का 18. मायनस करायचे, 360 का मायनस करायचे? कारण 360 एक परफेक्ट रोटेशन आहे. इथपर्यंत हा. आलोय, परफेक्ट रोटेशन झालंय. आता पुढे किती जायचंय आणखी? 108 डिग्री जायचंय. मग यातनं परत 90 मायनस केले, किती राहिले? 28. मग 90 मायनस केले म्हणजे इथून पुढे परत 90 गेलो. आता राहिले किती? 28. हम्म. पुढे 28 गेलो, आणि मग ते इझिली आपल्याला प्रेडिक्ट होतं की कुठपर्यंत रीच करायचे आपल्याला, आणि मग टर्मिनल आर्म कोणत्या क्वाड्रंट मध्ये फॉलो होईल. हम्म. इट इज ऍक्च्युली π/2 प्लस थीटा. हाय, हम्म. हा सेक 468, सेक 468 इज इक्वल टू सेक π/2 प्लस थीटा. दोघांच्याही व्हॅल्यूज, ही जी काय व्हॅल्यू येईल या रेशोची, तीच व्हॅल्यू या पण रेशोची येणार आहे, डिपेंडिंग ऑन दिस थीटा. हा थीटा किती आहे? 28 डिग्री, म्हणजे सेक 468 डिग्री आणि सेक 28 डिग्री. बरोबर ना? येस. हा. π/2 प्लस थीटा काय येतं? मायनस ऑफ सेक थिटा येतं का? हम्म. मायनस सेक थिटा येत असेल, सो हे येईल मायनस ऑफ सेक थिटा. π/2 प्लस थिटा आहे ना, जे काही येईल ते आपण काल पाहिले त्या टेबलमध्ये. तो जो काल टेबल बनवलेला ना आपण, हा. हा, तर त्या टेबलवरनं सायन्स घ्यायचे, आणि जो काही त्याचा अलाइड आहे. कॉस थिटा येईल ना. तुम्ही π/2 प्लस थिटा विचारलं. हो हो. आपल्याला इथं फक्त साईन सांगायचंय, साईन आपण स्टेट केलंय, निगेटिव्ह साईन येईल याचं. हा. कर बरं तू एक. हो. कोणता करते? सेकंड, थर्ड, फर्स्ट? हा, एक मिनिट करते.
तर येस. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कॉस पॉझिटिव्ह आहेत ना फक्त? सेकंड क्वार्टर मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहेत फक्त, कोसेक, नॉट कॉस. कोसेक आहे का? हा, साइन आणि त्याचं रेसिप्रोकल. हे बघ ना, साइन. कोसेक, सॉरी, मी तेव्हापासून कॉस कॉस करते. मी बोललो की मगाशी पण तुला, कोसेक थीटा त्याचे हम्म. रेसिप्रोकल्स आहेत. हा. साइन आणि कॉस पॉझिटिव्ह आले साइन थीटा. तर दोन्ही जर पॉझिटिव्ह आले तर ऑल पॉझिटिव्ह येणार मग, इन एनी हा, क्वाड्रंट. तेच. कोसेक आणि साइन. सॉरी. ओके. ही लिंक 1 मिनिटात एक्सपायर होईल, मी तुला गुगल मीटची लिंक शेअर करून ठेवतो तोपर्यंत. चालेल. तर एक सेकंडचा क्वेश्चन काय होतं, मी लिहिलं नाही अजून. 380 अँड 260. ओके. 260 नाही 230 आहे. हा, 230. येस. मी मीटिंग स्टॉप करू? हॅलो.